नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या संपूर्ण जगभरामध्ये ओमिक्रॉन किंवा ज्याला ओमायक्रॉन असं सुद्धा म्हणतात, या नवीन विषाणूचा सध्या धुमाकूळ सुरू आहे. विविध देशांमध्ये या विषाणूने शिरकाव केलेला आहे. भारतात सुद्धा शिरकाव झाल्याचं म्हटलं जाते आणि सगळीकडेच एक प्रकारे संभ्रमाचं, कुठे भीतीचं असं वातावरण आहे की नेमकं काय होणार, या व्हेरियंटचं नेमके काय, हा व्हेरियंट कोणते प्रताप दाखवणार आहे पुढे, असं प्रत्येकाच्या मनात एक चिंता आहे. आणि त्यामुळे काही ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊनचं संकट उभारलेलं आहे, काही ठिकाणी लॉकडाऊन करायचे की नाही अशा विचारात सुद्धा लोक आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण डॉक्टर निलिमा क्षीरसागर यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर निलिमा क्षीरसागर या ICMR एमेरिटस सायंटिस्ट आहेत. त्याचबरोबर या ICMR मध्ये राष्ट्रीय प्रोफेसर म्हणून सुद्धा त्या भूमिका बजावतात. KEM मध्ये माजी अधिष्ठात्री संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्याचबरोबर MUHS माजी प्रभारी कुलगुरू सुद्धा ते आहेत. त्यामुळे असा प्रदीर्घ अनुभव असलेल्या या व्यक्तीशी आपण संवाद जो आहे तो साधणार आहोत आणि त्या माध्यमातून ओमिक्रॉनचं जे संकट आहे ते नेमकं कसं आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मॅडम, आत्ताच म्हणजे संपूर्ण जगभरामध्ये संकट जे आहे ते सध्या घोंगावताना आपल्याला दिसून येतं. विविध देशांमध्ये याने प्रवेश केलेला आहे. काही ठिकाणी रुग्ण ओमिक्रॉनमुळे मृत्युमुखी पडल्याचं सुद्धा म्हटलं जाते. काय नेमकी तुम्हाला वाटतं याच्याबद्दल, किती ही भीती खरोखर आहे? आपल्या सर्व दर्शकांना माझा नमस्कार. आणि या माध्यमातून आपण त्यांच्याशी जो संवाद साधतो आहे तो अतिशय मोलाचा आहे आणि माझी खात्री आहे की अशा तऱ्हेच्या संवादांनी त्यांच्या मनातील शंका कुशंका दूर व्हाव्यात आणि त्यांना त्यातून त्यांच्याकडून काय ते करू शकतात याविषयी त्यांना चांगली माहिती मिळावी. ओमिक्रॉन विषय आपण असं म्हणू शकतो की काळजी करू नये पण काळजी घ्यावी असं आपण म्हणू शकतो. आपल्याला तर माहिती आहे हा सार्स कोव्ही, ज्याला आपण कोविड म्हणतोय, करोना म्हणतोय, वेगवेगळी नावं देतोय, या व्हायरसने गेल्या 2 वर्ष, पावणे 2 वर्ष सर्व जगात अगदी धुमाकूळच घातलाय आणि त्याचे म्युटेशन होत आहेत. म्हणजे तो दर थोड्या महिन्यांनी स्वतःचा रंग बदलत चाललाय आणि त्यातल्या जीन्स मध्ये त्याच्या म्युटेशन होत चालले आणि आपण आतापर्यंत अल्फा, डेल्टा, बीटा असे वेगवेगळे त्याची स्वरूप पाहिलेली आहेत. आणि आता शेवटी डेल्टा हा व्हरायटी सर्वभर होती आणि मग सगळीकडे जरा जरा कमी होत चालला होता. कारण गेल्या वर्षी म्हणजे 2021च्या सुरुवातीला किंवा 20च्या शेवटाला जे वेगवेगळी वॅक्सिन झाली त्याचा परिणाम म्हणून किंवा वेगवेगळ्या इतर ज्या काळजी घेतल्या गेल्या त्याचा परिणाम म्हणून, कारण ती वेव्ह कमी झाली. आता ओमिक्रॉन हे जे नवीन व्हेरियंट ज्याला म्हणू शकतो, तो त्याला व्हेरियंट ऑफ कन्सर्न असं म्हणत आहेत. आणि त्याला व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणतायत कारण त्यामध्ये जवळजवळ 24 ते 30 अशी म्युटेशन झालेली आहे आणि त्यातली खूपशी म्युटेशन त्याच्या स्पाइक प्रोटीनच्या जीनवरती झालेली आहे. आता आपल्याला सगळ्यात साधारण माहितीच आहे की हा स्पाइक प्रोटीन म्हणजे जे आपल्याला व्हायरसवर काटेरी दिसतं, त्याने आपल्या शरीरात व्हायरस आला की तो आपल्या लंग्स मधल्या त्याच्या इतर पेशींना चिकटतो आणि त्यामुळे आपल्याला कोविडचा रोग होतो. तर ते आपल्या पेशींना चिकटण्यासाठीचे जे काटेरी असतं त्याच्यामध्ये हे व्हेरिएशन झालेलं आहे. त्यामुळे त्याचा काय परिणाम होईल ही एक बाब जी आहे त्यावरती खूप जगभर संशोधन चालू आहे आणि अत्यंत जोमाने संशोधन चालू. आता आपल्याला सध्या काय माहिती आहे हे आपण समजून घेऊया. पहिल्यांदा याविषयीची माहिती आपल्याला साऊथ आफ्रिकेतल्या लोकांनी कळवली, पण नंतर लक्षात आलं की तो सर्व दूर जवळजवळ 91 देशांमध्ये ऑलरेडी पसरलेलाच आहे. आता त्याची काही जी माहिती अशी समोर आली आहे की हा खूप झपाट्याने पसरतोय. म्हणजे असं म्हणतात की एक 2-3 दिवसापासून 5 दिवसापर्यंत डबलिंग होतं त्याचं. म्हणजे आज जर 200 केसेस असल्या तर पुढच्या 4-5 दिवसामध्ये त्या 400 होऊन जाणार आणि
तुम्हाला ज्यांना मॅथमॅटिक्स माहिती आहे त्यांना कळेलच की 400 त्याचे डबल डबल करत गेलं म्हणजे किती परिस्थिती 2 महिन्यात गंभीर होऊ शकते ते. आता एक गोष्ट, का तो एवढा ट्रान्समिसिबल ज्याला आपण म्हणतो तो काय आहे ते अजून खरं तर नाही कळलेलं. म्हणजे असं वाटलं की एवढे म्युटेशन झाले आहेत ते त्या स्पाइक प्रोटीनवर, त्यामुळे तो आपल्या शरीरात लवकर शिरत असेल, चिकटत असेल जास्त. तसं नाही असं लक्षात येत आहे. त्यामुळे तो एवढा बराबर कसा पसरतोय याची थोडी जरा एवढी माहिती नाहीये आपल्याला. एक शक्यता अशी वाटली की तो बराबर पसरतोय कारण ज्याला आपण इम्युन इव्हेजन म्हणतो. म्हणजे काय, वॅक्सिन जरी दिलं असलं किंवा आधी रोग होऊन जरी गेला असला तरी ओमिक्रॉन होतोय का, त्यामुळे तो इतका भरभर वाढतोय का. तर त्या दृष्टीने पण बरंच संशोधन करण्यात आलंय, झालेलं आहे. आता कसं आहे, आपल्याला माहिती जी हवी असते ती जनतेमधूनच येते. म्हणजे जो पेशंट असतो त्याला काय झालंय, कसं झालंय, त्याला घेतलं होतं का नाही वॅक्सिन, त्याला आधी इन्फेक्शन झालं होतं का नाही, आता किती जोरदार झालेलं आहे, ही माहिती गोळा केल्यानंतरच आपल्याला कळू शकतं काय होतंय ते ऍक्च्युअली. आणि त्याला ती माहिती गोळा करायला आणि ते बरेच दिवसामधून काय परिणाम होतो हे कळायला आपल्याला वेळ लागतोय. म्हणजे असं नाही की आज झाला की आपण 2-4 दिवसात माहिती कळेल आपल्याला. आणि शिवाय कोविडचं तर आपल्याला माहिती आहे 2-3-4 आठवड्यानंतर कळतो की एकूण काय परिणाम होतोय, तो सिरियस होतोय का नाही वगैरे वगैरे. पण एकूण असं वाटतंय की एवढा सिरियस नाही होत आहे. याचा अर्थ असा नाही की ओमायक्रॉन होऊ द्यावा आपल्याला, कारण एवढी माहिती नाहीच आहे. बरं, आता वॅक्सिनच्या संदर्भात काय, किंवा आधी एखाद्याला रोग होऊन गेला असला तर काय, तर या संदर्भामध्ये 1-2 माहिती करून घेणं आपल्याला जरासं गरजेचं आहे. मॅडम, वॅक्सिनच्या बाबत तर आपण बोलूयाच, मी तो पुढचा मुद्दा आहे. पण आता जसं तुम्ही म्हणालात की विविध माध्यमातून ही सगळी माहिती जी आहे ती लोकांसमोर येत असते. म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळी लक्षणं सांगत असतो, वेगवेगळे त्या ठिकाणी भीती व्यक्त करत असतो, कशा पद्धतीने हा रोग जो आहे तो पसरतोय. आणि ही सगळी सोशल मीडियातून ही सगळी माहिती येत असते. त्यामुळे नेमकं हे सगळं खरोखरच लोकांनी अशी भीती बाळगावी की कोणत्या माध्यमातून खरी माहिती मिळेल याचा थोडीशी प्रतीक्षा करावी किंवा वाट बघावी. सोशल मीडियामध्ये माहिती टाकणाऱ्या लोकांनी, एरवी आपण जोक्स टाकत असतो, फोटो टाकत असतो, त्याचा काही लोकांवर परिणाम नसतो. पण अशा तऱ्हेचे कोविड वगैरेची माहिती जे लोक टाकतात ना, त्यांनी खूप काळजीपूर्वक टाकणं, जे आरोग्यासंदर्भात असतात ती सगळीच माहिती खरं तर टाकू नये, कारण की अशाने गैरसमज पसरतात. तसं करू नये. आता या संदर्भात मध्ये एवढी खरं माहिती पूर्ण नाही अजून. सुरुवातीला वाटलं होतं की लहान मुलांमध्ये वगैरे जास्त होते का, पण बहुतेक असं नाही वाटत आहे. त्यांच्यातच जास्त होईल किंवा काय, ही पूर्ण माहिती आपल्याकडे नाहीये. एकूण वाटतंय की त्याचा परिणाम माइल्ड आहे. म्हणजे एवढा जेवढा कोविड आपल्याला म्हणजे SARS-2चा डेल्टा व्हेरियंट वगैरेचा जो होता त्यापेक्षा परिणाम कमी आहे. मला वाटतं सर्व वयोगटांमध्येच होतो आहे आणि नक्कीच ज्यांची इम्युनिटी कमी आहे त्यांना जास्त होण्याची शक्यता आहे. आता याने किती लोकांचं हॉस्पिटलायझेशन स्टेजला जाणार आणि किती लोकांना ICU मध्ये जायला लागणार, ही पूर्ण माहिती आपल्याकडे अजून नाही आहे. कमी असावेत असं वाटतं आहे. पण हे कसं, सर्व माहिती जेव्हा हाती येईल तेव्हा सांगू शकतो. म्हणजे आता आफ्रिकेमधल्या वगैरे देशांमध्ये आता त्यांनी जर टेस्टिंग नाही केलं तर किती लोकांना झालाय ते नाही कळू शकणार. म्हणजे मग हॉस्पिटलमध्ये किती गेले ते कळेल, पण आउट ऑफ 100 गेले की आउट ऑफ 1000 गेले ते जर नाही कळलं तर आपण म्हणू नाही शकणार किती लोकांना सिरियस होते. इंग्लंडमध्ये वगैरे त्यांचा डेटा तो जास्त कलेक्ट होतो, काही काही इतर देशात होतो, जिथे होतो कलेक्ट तिथून आपल्याला माहिती कळू शकेल. पण आपल्या देशामध्ये सध्या आपल्याला माहिती आहे की 200 वगैरे पेशंट झालेले आहेत ओमिक्रॉनचे. आता त्यांचं पुढे कशा तऱ्हेने रिकव्हरी होते, त्यांना हॉस्पिटलायझेशन लागतं का काय वगैरे, हे आपल्याला ह्याच्यावरूनच माहिती कळेल. तर त्यामुळे सध्या ह्या गैरसमज न पसरवलेलंच मला वाटतं लोकांनी एकदम टाळावं. कारण एक गोष्ट नक्की आहे, काहीही असो, काही गोष्टी लोकांनी नक्की पाळाव्यात. ते म्हणजे नक्की मास्क घालावा,
नक्की सोशल डिस्टन्स पाळावं, नक्की लोकांपासून लांब राहावं, नक्की हात सॅनिटायझेशन करावे, एवढ्या गोष्टी नक्की नक्की पाळाव्यात. वॅक्सिनच्या संदर्भामध्ये म्हणजे कसं आहे, सध्या प्रायोगिक म्हणजे लॅबोरेटरीमध्ये टेस्ट करत आहेत. तर याच्यासाठी काय वॅक्सिन दिलेल्या, ज्यांना दिलेत वॅक्सिन त्यांना, किंवा ज्यांना कोविड होऊन गेला आहे अशा लोकांची ब्लड सॅम्पल घेऊन त्यामध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत की नाही हे बघायचं. आणि आपण ज्याला टी सेल म्हणजे पेशींमुळे जी इम्युनिटी होते ती होते की नाही बघायचं. तर 15-20 लोक महत्वाच्या जागांमध्ये या तऱ्हेचा खूप त्याच्यावरती संशोधन होत आहे. आपल्याकडे सुद्धा ICMRच्या NIV पुणेमध्ये पण हे चालू आहे. आता त्यांच्या जेवढ्या पहिले प्राथमिक निकषातून असं म्हटलं आहे की फायझरचं वॅक्सिन किंवा मॉडर्ना वॅक्सिन हे जे आहेत त्याचा दुसरा डोस दिल्यानंतर अँटीबॉडी ज्या ओमिक्रॉनच्या अगेन्स्ट आहेत त्या कमी आहेत असं वाटतंय. ठीक आहे, पण त्या जरी कमी असल्या तरी टी सेल म्हणजे पेशींची जी इम्युनिटी असते ती फार कमी झाली नाही असं वाटतंय. म्हणजे ही एक जोड आपल्याला थोडी एक दिलासा देण्यासारखी बातमी असं म्हणायला हरकत नाही. ॲस्ट्राझेनिका म्हणजे आपलं जे कोविशिल्ड आहे आपल्याकडचं त्याचे इंग्लंडमध्ये चाचण्या झालेल्या, त्यातून पण साधारण असाच निकष म्हणजे साधारण असाच कन्क्लुजन काढता येत आहे. तिसरा डोस दिला तर इम्युनिटी वाढेल असा एक आणखीन एक असं कन्क्लुजन येत आहे. पण हे कसं शॉर्ट टर्म मध्ये आता तर सगळ्या प्रकाराचा आपला गेल्या 3-4 आठवड्यातलंच आहे, तर याचे जे काही डेटा असेल तो आपल्या 4 आठवड्यापुरताच असेल. त्यामुळे पुढे जाऊन ह्याचं काय होईल या संदर्भातली माहिती आपल्याला घेत राहायला पाहिजे. त्यामुळे इम्युनिटी 2 डोसेस घेतलेल्यांमध्ये राहील इम्युनिटी ओमिक्रॉनच्या अगेन्स्ट असं वाटतंय. पण दुसरा डोस घेणं नक्की नक्की गरजेचं आहे. ज्यांना कोणाला वाटत असेल की आता मी ठीक आहे, मला काय होणार नाही, आला तर होऊ जाऊ दे, आता काय सध्या थर्ड वेव्ह नाहीच आहे, कशाला घेऊ वगैरे वगैरे वगैरे, असं ज्या ज्या लोकांना वाटत असेल त्यांना ही एकदम वॉर्निंग आहे, साईन, की असं करू नका, नक्की दुसरा डोस घ्या. आणि ज्यांना कोणाला साईड इफेक्ट थोडे झाले असतील ना, आजार म्हणजे ताप बीप आला असेल, खांदा दुखला असेल वगैरे वगैरे, ते सगळे छोटे आहेत कम्पेअर्ड टू द डिझीज इट सेल्फ ना. आणि ते पण बहुतेक वेळेला दुसऱ्या डोस नंतर कमी होतात ऍक्च्युली. दुसऱ्या लशीबद्दल जसं म्हणालात की ज्यांनी ज्यांनी घेतलेलं नाही त्यांनी घेणं आवश्यक आहे. अजून सुद्धा बरेच जण जे आहेत ते टाळाटाळ करतायत, कारण कदाचित कुठेतरी आता अनलॉक झालेलं आहे, आता परत पूर्वपदावर आलंय असं वाटतंय, त्यामुळे आता काय गरज आहे आपल्याला दुसरी लस घेण्याची, असं काहीतरी एक साधारणपणे एक समज करून घेतलेला आहे काही लोकांनी. तर हा जो एक समज प्रत्येकामध्ये आहे त्यासाठी त्यांनी काय करणं आवश्यक, म्हणजे तुम्ही म्हणालातच की दुसरी लस घ्यायलाच पाहिजे. जे आपल्याकडे जी काय शस्त्र आहे या शत्रूची लढण्यासाठी त्याचा पूर्णपणे वापर करणं हे आपल्याच हातात आहे. आणि आपण स्वतःला नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण प्रोटेक्ट करणं जरुरी आहे ना. मला आजार झाला होऊ दे, मी धडधाकट आहे, रोज जिम मध्ये जातो, मला काय गरज नाही वगैरे वगैरे. पण आपल्याला जर झाला तर आजूबाजूच्या आजी आजोबा नातवंड पतवंड यांना देणार ना आपण रोज. आणि शिवाय आपल्याला झाला ना हॉस्पिटलमध्ये जायला लागलं तर आजूबाजूच्या लोकांना धावपळ करायलाच लागणार. तर काही लोकांना हे जे चुकीची समजूत आहे ती एकदम बरोबर नाही. जी शस्त्र आहे त्याचा योग्य तो वापर करणं अतिशय जरुरी आहे. जेवढी आहे तेवढी. आता आहे वॅक्सिन आपल्याकडे आणि लोकांना कल्पना येत नाहीये मला वाटतं या गोष्टीची, की आपल्याला फ्रीमध्ये मिळते आहे, चांगलं वॅक्सिन मिळतं आहे, इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड वॅक्सिन आहे, त्याचा आपण जरूर फायदा घ्यावा. आणि इतर देशांमध्ये किंमत जास्त असते आणि असं आय थिंक की आपल्याला आपल्या देशाविषयी अभिमान बाळगायला पाहिजे की आपल्याला हे उपलब्ध आहेत. एकच नाही 2-3 प्रकारची पण आहेत. तर त्याचा मात्र जरूर लोकांनी फायदा घेणं जरुरी आहे. या संदर्भामध्ये कुणी गैरसमज पसरवू नये आणि जे काय आपण वॅक्सिन घेतो त्याचे दुष्परिणाम समजावून घ्यावे, त्याच्यासाठी काळजी काय घेणं आहे, काय पॅरासिटामॉल घ्या वगैरे वगैरे, ते सर्व करणं अतिशय जरुरीच आहे. आणि आता
या वॅक्सिनच्या संदर्भामध्ये दुसरा एक दोन इतर प्रश्न लोकांच्या डोक्यात आहेत की मग आपल्याकडे बूस्टर का नाही सुरू करत आहेत. बूस्टर डोस ज्यांनी 2 डोस घेतले आहेत त्यांना तिसरा डोस द्या आता, असं एक वाटते सगळ्यांना. आता यामध्ये एक दोन प्रश्न असे उद्भवत आहेत की सध्या आपल्या पॉलिसीची प्रायोरिटी आहे सेकंड डोस घ्या, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण कसं आहे समाजामध्ये असे अनप्रोटेक्टेड लोक जेवढे जास्त होतील ना तेवढा तो जास्त पसरण्याचा हे राहतो, पॉसिबिलिटी राहते, शक्यता फार जास्त होते. म्हणून असे अनप्रोटेक्टेड लोक आपल्याला कमी करायला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी वॅक्सिन घेणं जरुरी आहे. मग राहिला प्रश्न बूस्टरचा. आता साधारण म्हणतात की 6 महिन्यानंतर वगैरे कदाचित इम्युनिटी कमी होत असेल, पण याची आपल्याला इतका तो पूर्णपणे माहिती नाहीये की ज्यावरून आपण अशी पॉलिसी डिसिजन घेऊ शकतो. त्यामुळे सध्या जो फोकस आहे आपल्याला की तो लोकांनी जेवढ्यांनी नाही केले त्यांनी पहिले पूर्ण करा आणि मग बूस्टर. त्यामुळे याच्याविषयी जो टास्क फोर्स म्हणतो तो आणि गव्हर्नमेंटच्या त्यामध्ये चर्चा जी चालू आहे तर ते लवकरात लवकर निर्णय घेऊन बूस्टर घेण्यासाठीचे डिसिजन्स त्यातून बाहेर येईल. पण तोपर्यंत मास्क नक्की वापरावा. बूस्टर घ्या न घ्या सेकंड डोस, कारण त्या इतका चांगला आणि सेफ दुसरा उपाय नाही. आता एक खरं आहे की मास्क घातला की खरं इट्स नॉट द सेम थिंग. त्रासदायकच असतं मास्क घालणं. म्हणणं सोपं आहे लोकांनी मास्क घालावा म्हणून, पण आपण किती गोष्टी करत असतो अशा ना की ज्या त्रासदायक असतात पण त्याचा एकूण चांगला परिणाम काय ते लक्षात येतो. मी जेव्हा रस्त्यावर लोक बघते जेव्हा नाकाच्या खाली मास्क असतो, इकडे असतो, कुठ काय, पण स्वतःची आणि लोकांची काळजी घेणं जरुरी आहे ना. खरोखरच म्हणजे तुमचं म्हणणं बरोबरच आहे. म्हणजे ज्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्यांचं पालन जे आहे ते करणं आवश्यकच आहे. आता या संदर्भात म्हणजे आता हे नवीन व्हेरियंट आला ओमिक्रॉन सारखा, तर या संशोधनामध्ये काय बदल झालेले आहे जागतिक स्तरावर? म्हणजे आतापर्यंत जो डेल्टा व्हेरियंट होता त्याबद्दल संशोधन झालं, पण आता हे नवीन व्हेरियंट आलं, आणखी पुढे येऊ शकतील, तर संशोधनाचा जो स्तर असतो तो कसा बदलत जातोय किंवा काय त्याच्याविषयी सांगू शकता? दोन आपण गोष्टी त्याच्यात विचार, म्हणजे आता मी म्हटलं की किती त्याचा परिणाम काय होईल वगैरे वगैरे, हे सर्व तर ज्यांना होतोय त्यांना, ज्यांना नाही होत आहे, या सर्वाची आपण ज्याला म्हणतो एपिडेमिओलॉजिकल माहिती घेऊन ते करता येईल. ते काम तर चालूच आहे. आता संशोधनाच्या याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे की हे किती इम्युनिटी राहते नाही राहते त्याप्रमाणे आपल्याला नवीन वॅक्सिन काढणं जरुरी आहे का. जर आणखीन कसं आहे की आज हा व्हेरियंट आलाय, उद्या आणि व्हेरियंट येऊ शकतो. आपण असं नाही म्हणू शकत की हा आता राहणार हाच, मग याच्यावर जे काय करायचं ते करायचं. आपला शत्रू फार प्रबळ आहे आणि त्यामुळे आपल्याला फक्त एक चांगली गोष्ट अशी झाली आहे की त्यामुळे खूप जगभरचे लोक एकत्र येत आहेत आणि खूप डेटा शेअरिंग झालेलं आहे. पूर्वी लोक थोडं स्वतःचीच ठेवून घ्यायचे, थोडं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी सारखं करत, पण आता खूप लोक शेअर करतायत डेटा, खूप कलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन येते. आता वॅक्सिन नवीन करायचं, लोकांना जरा भीती वाटेल, बापरे नवीन वॅक्सिन कसं काय आता करायचं लगेच, पण त्याच्या संदर्भात सुद्धा खूप टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे. म्हणजे फ्लू वॅक्सिन जे आहे ना, फ्लू तर दर वर्षाला रंग बदलत असतो, दर वर्षाला म्युटेशन असतं फ्लू व्हायरसचं. आणि एवढंच नाही तर तो नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये एक असतो आणि साऊथ हेमिस्फिअर मध्ये एक असतो. तर त्याची माहिती WHO ती स्ट्रेन कलेक्ट करतात आणि वॅक्सिन बनवणाऱ्या लोकांना देतात. दरवर्षी नवीन वॅक्सिन असतं त्याचं आणि दरवर्षी ते हेल्थ केअर वर्करना देतात. आपल्याकडे नशिबाने फ्लू वॅक्सिन फार, म्हणजे फ्लू इतका जास्त होत नाही लोकांना, पण जास्त थंड प्रदेशांमध्ये, कोल्ड कंट्रीज मध्ये तो खूप होतो आणि तिथे हेल्थ केअर वर्कर्स वगैरेंना दरवर्षी ते वॅक्सिन घेतात आणि दरवर्षी वेगळं वॅक्सिन घ्यायला लागतं. त्यामुळे ती टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे आणि तेव्हा असं त्यातून नवीन वॅक्सिन काढायची जर वेळ आली तर ते नक्की करता येईल. दुसरा एक प्रश्न आहे तो डायग्नॉस्टिक. त्याच्याविषयी लोकांना जरा संभ्रम आहे की
जे सध्या डायग्नोस्टिक आहे त्यातून होईल की नाही हा डायग्नोस. तर सध्या RT-PCR जे आहे ते सर्व त्याच्यामधून हा डायग्नोस होईल. त्यातला तो जो स्पाइक प्रोटीनचा जो पार्ट असतो ना, त्याचा RT-PCR मध्ये स्पाइक प्रोटीन आहे की नाही हे बघण्याचं एक असतं. तर ओमिक्रॉनचा असो किंवा नसो तो येतो त्याच्यामध्ये RT-PCR मध्ये. पण नाही जर आला तर इतरही येतात, त्यामुळे डायग्नोसिस होतो. पण जर नाही आला ते कसं म्हणू शकतो की नाही आला म्हणजे कदाचित हा ओमायक्रॉन व्हेरियंट आहे असं. कारण कसं त्या व्हायरसमध्ये त्याचे ते वरचे काटेरी भाग असतो आणि आतल्या पोटात असलेलं पण असतं. तर RT-PCR डायग्नोज करताना त्यातल्या पोटातला जीन पण बघतो आणि स्पाइकचा पण जीन बघतो. त्यामुळे पोटातला जीन असला तर डायग्नोज होणार. पण तो स्पाइक प्रोटीनचा नाही आहे असं कळलं तर ओमायक्रॉन असण्याची शक्यता आहे. असं म्हणून स्पाइक प्रोटीन नेगेटिव्ह असा पण एक टेस्टवरून अनुमान काढू शकतो. अशी एक त्या डायग्नोस्टिक टेस्टचा एक आहे. पण तरी सिक्वेन्सिंग केल्याशिवाय खात्री नाही आपण करू शकतो. तर ह्या 2 गोष्टींचं सध्या चाललंय. आणि दुसरं असं की इम्युनिटी टी सेलच्या कोणत्यामुळे होते, काय होते ते पण कशा तऱ्हेने जास्तीत जास्त लवकर चाचण्या करता येतील. कारण त्या पण चाचण्या करणं ही सोपी गोष्ट नसते. तो व्हायरस मिळाला पाहिजे, तो सगळ्यांकडे डिस्ट्रीब्यूट होतो जगभर सेफली. नाही, आणि महत्वाचा प्रश्न होतो की हे व्हॅक्सिनची इफेक्टिव्हनेस म्हणजे त्याचा किती परिणाम समाजामध्ये होतो आहे यावर पण खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात. समाजामध्ये असे अनप्रोटेक्टेड लोक फार असले ना तर सगळ्यांना होतच राहील आणि मग व्हॅक्सिनचा परिणाम तेवढा मग कमी होऊन जातो ना. म्हणून किंवा फार डायबेटिक वगैरे लोक असले तर तेवढं अनप्रोटेक्टेड लोक जास्त होऊन जातात. मुंबईमध्ये ही अशा तऱ्हेची एक मानसिकता आहे. म्हणजे रस्त्यावरचा माणूस सुद्धा जर कोणी काय होत असलं तर तो लगेच मदतीला येतो, नाही असं नाही. पण ही मदत आपण इनडायरेक्टली करतोय हे लोकांनी लक्षात घ्यावं. विशेषतः फ्लू बद्दल तुम्ही म्हणालात की थंड प्रदेश आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फ्लू पसरतो किंवा आपल्या इकडे तेवढं प्रमाण नाहीये म्हणून आपल्या इथे तेवढा लसीचा वापर जो आहे तो तेवढा होत नाही जेवढा काय थंड प्रदेशातले लोक करत असतील. तोच कदाचित किंवा तेच कारण असू शकतं की आज अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर पुन्हा ओमिक्रॉनचे रुग्ण जास्त सापडत आहेत. पण आपल्याकडे ज्या वेगाने ही जी दुसरी लाट होती त्याच्यामध्ये किंवा एकूणच करोनाचा पिरियड सुरू झाला तेव्हापासून बघायचं झालं तर भारतामध्ये मृतांची संख्या कमी आहे त्या तुलनेत अमेरिकेच्या तुलनेमध्ये. तर त्याचं कारण हेच आहे का की म्हणजे आपल्या इकडचं हवामान जे आहे ते म्हणा किंवा प्रतिकार क्षमता? ब्रॉडली असं म्हणतो इंडियामध्ये आपल्या देशात की विंटर मंथ्स आर हेल्दी मंथ्स आपल्याकडे, म्हणजे लोकांचं आरोग्य चांगलं राहतं. पण समर मंथ्स आणि त्याच्या पुढचे मान्सून मंथ्स दे आर अनहेल्दी मंथ्स. समरमध्ये इतकी हीट आणि त्याने वेगवेगळे रोग असतात आणि मान्सून मध्ये मस्किटो येते त्याचे रोग असतात. त्यामुळे गेल्या वेळेचा सुद्धा बघा आपली जी वेव्ह होती ती नंतर आली मार्च 20 मध्ये. त्यामुळे आता नाही म्हणजे येणार नाही असं आपण नाही म्हणू शकत. गेल्या वेळेला सुद्धा कसं ते जून, जुलै, ऑगस्ट वगैरे वगैरे मध्ये आली आणि नंतर कमी गेली. अर्थात त्याचा सीझनशी संबंध आहे की नाही आपण खात्रीपूर्वक नाही म्हणू शकत सध्या. किंवा असंही नाही म्हणू शकत, काही लोकांना असं वाटतं की आपल्याकडे इतके एदरीत रोग असतात त्यामुळे आपल्याला खूप इम्युनिटी आहे, काय होणार नाही, आपला देश इज प्रोटेक्टेड दॅट वे. असं हे जरा अवास्तव असं हे आहे. असलं तर चांगलं आहे पण अशा आपण अनुमान नाही बांधू शकत. त्यामुळे सध्या कसं आपण मॅक्झिमम केअर घ्यावी रादर दॅन फाइंड रिझन्स की का व्हॅक्सिन नाही घ्यायचं ह्याच्यासाठी कारण शोधण्याऐवजी घेतलेलं बरं. असं म्हणजे मला असं लोकांना नक्की सांगावं असं वाटतं. सध्या आपण जास्तीत जास्त काळजी घ्यावी तर आपण खरं याच्यावर मात करू शकतो. आणि कसं सध्या किती लॉकडाऊनची भीती, लोकांचा किती बिझनेस जातो, किती लोकांना इकॉनॉमिक आणि ह्याचा किती त्रास लोकांना सहन करायला लागतोय, ते टाळण्यासाठी सगळ्यांनी त्याच्यासाठी मदत करायला पाहिजे आपण. कारण पसरला रोग तर फार लोकांना त्रास होतो, त्यामुळे ते टाळणं अतिशय महत्वाचं आहे.
आता आधीचा जो डेल्टा व्हेरियंट होता किंवा एकूणच करोनाचं सुरुवात जेव्हा झाली तेव्हाच जे वातावरण होतं ते खूपच भीतीदायक होतं. म्हणजे स्पर्श सुद्धा करायचा नाही, एकमेकाला स्पर्श करणं सुद्धा खूप भीतीचं होतं. सॅनिटाईज सतत हात आपण करत होतो किंवा सोशल डिस्टन्सिंग विषयी खूपच जागरूकता तेव्हा होती. पण हळूहळू ते कमी झालेलं आहे. तर तुम्हाला वाटतं का की कालांतराने म्हणजे याचे जे प्रभाव आहे तो विषाणूचा कमी कमी होत चाललाय, असं आपण निष्कर्ष याच्यावरनं काढू शकतो की पुढचा कदाचित विषाणू आणखी गंभीर स्वरूपाचा असू शकतो? ते काय विशफुल थिंकिंग आहे की असं आपण वी होप दॅट की याच्या पुढचे विषाणूचा प्रमाण कमी कमी असलेल्या आणि इट विल डाय इट्स नॅचरल डेथ आणि हळूहळू तो एंडेमिक होईल, म्हणजे असा राहील प्रसारामध्ये, पण असे वेव्ह नाही येणार, असं सगळं विशफुल थिंकिंग आहे. मला असं वाटतं की या बाबतीमध्ये आपण जास्त सतर्कता दाखवलेली बरी रादर दॅन कमी. आणि औषधांचे एक आहे की त्या अँटीबॉडीज वगैरे खूप प्रमोट केल्या गेल्या की डेल्टामध्ये त्याचा खूप परिणाम, आणि खूप वेळा असंही सांगण्यात आलं की या अँटीबॉडी कॉकटेल ट्रम्पला दिलं होतं वगैरे, अशा तऱ्हेच्या बातम्या पण येत होत्या. पण या अँटीबॉडीजचा कदाचित ओमिक्रॉनवर परिणाम कमी होईल, कारण दे ऍक्ट ऑन द सेम प्लेस ज्याच्यात ओमिक्रॉन इज म्युटेटेड, त्यामुळे तो परिणाम कमी होण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जी औषधं गोळ्या याविषयी खूपच म्हणजे रेमडेसिवीरचं खूपच त्यावेळेला लोकांची चर्चा सुरू होती. ते विकत घेण्यासाठी हवे तेवढे पैसे मोजले जात होते. आज परिस्थिती थोडीशी बदललेली असेल, औषधं वेगळ्या स्वरूपाची, पण तरी देखील त्याच्या बाबतीत सुद्धा सोशल मीडियावर काहीतरी चर्चा होते आणि मग लोक लगेच त्या गोळ्या घ्यायला सुरुवात करतात, लोक औषधं घ्यायला सुरुवात करतात. तर त्या बाबतीत काही असं ठोस हे आज आलेलं आहे का, संशोधन झालंय का, किंवा तुम्ही काय सांगाल म्हणजे लोकांनी त्याबद्दल कशी काळजी घेतली पाहिजे औषधांच्या बाबतीत? शक्यतोवर सेल्फ मेडिकेट नाही केलं पाहिजे. वी हॅव टू डिपेंड ऑन डॉक्टर्स टू प्रिस्क्राईब दॅट मेडिसिन जेव्हा केव्हा आपल्याला घ्यायचं असतं. इम्युनिटी बूस्टर खूप प्रकारचे असतात, आयुर्वेदिक असतात, प्रोटीन ड्रिंक्स असतात वगैरे वगैरे. तर आता जी मार्केटेड प्रॉडक्ट असतात ते वेल टेस्टेड आणि ज्याची क्वालिटी अश्युअर्ड असतात, असे योग्य प्रमाणात, कोणती गोष्ट प्रमाणाबाहेर गेली की गेलंच हाताबाहेर प्रकार, तर योग्य त्या प्रमाणात घेतलं पाहिजे. पण कुठची औषधं मॉडर्न मेडिसिन मधली जी आपण म्हणतो औषधं घेण्यासाठी ते डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनवर घ्यावं. स्वतःच काहीतरी घेत राहिलं हे बरोबर होत नाही गोष्ट त्यांनी, कारण प्रत्येक औषधात काही ना काहीतरी परिणाम असतो. आयुर्वेदात सुद्धा लोकांना वाटतं एकदम सेफ असं असतं. आयुर्वेदाच्या डॉक्टरना जर विचारलं तर ते नक्की सांगतात, या प्रकृतीच्या लोकांनी घेऊ नका, असं घ्या तसं घ्या. त्यांचे पण खूप इन्स्ट्रक्शन असतात, ते पाळून केलं पाहिजे प्रत्येक गोष्ट त्यातली. आपल्या मनाने घेतलं, शेजाऱ्याने घेतलं, मी घेतलं, असं करणं जरा धोकादायक आहे. करोनाच्या निमित्ताने आपण तुम्हाला असं वाटतं का की आरोग्य व्यवस्था जी आहे, जी कदाचित 2 वर्षापूर्वी जी होती त्यात खूप बदल झाले, त्यांच्या एकूणच सगळ्या रोगांकडे बघण्याचा किंवा आपल्या स्वतःच्या तंदुरुस्तीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आता बदललेला आहे, आणि एकूणच आरोग्य व्यवस्था जी म्हणजे हॉस्पिटलची संख्या असेल, त्यातल्या ज्या काही सुविधा आहेत, या सगळ्या ज्या आहेत त्या हळूहळू बदलत आहेत, सुधारणा होत आहेत, त्याकडे खूप गांभीर्याने बघितलं जाते, असं वाटतंय का तुम्हाला? व्हायला पाहिजे, नक्की व्हायला पाहिजे. कारण कसं आहे, मराठी म्हण एक आहे, रोग सरो वैद्य मरो, म्हणजे तो एकदा त्या डॉक्टरची गरज नाही भासली की परत गेट ऑन विथ द सेम थिंग. पण त्यामुळे थोडं गव्हर्नमेंटचं दुर्लक्ष होतं म्हणण्यापेक्षा, शेवटी कसं 100 रुपये गव्हर्नमेंटकडे असले तर वेगवेगळ्याला कोणाला किती पैसे द्यायचे हे त्यांना ठरवायला लागतं. मग त्यामुळे असं वाटतं प्रायव्हेट प्रॅक्टिस मध्ये चालू आहे लोकांचं, ते चालू दे, आपल्याला गव्हर्नमेंटला कशाला, प्रायव्हेटायझेशन चालू दे असं. पण ते लक्षात येतं की अशा जेव्हा पॅन्डेमिक्स येतात तेव्हा ते पुरत नाही, ते इट इज व्हेरी व्हेरी इन्सफिशियंट. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने खूप चांगल्या चांगल्या स्कीम्स काढल्या आहेत, आयुष्यमान भारत आणि प्रधानमंत्री योजना वगैरे वगैरे, ऑल हेल्थ इन्शुरन्स रिलेटेड स्कीम विच आर फॅन्टॅस्टिक, विच आर दे आर गेटिंग स्लोली इम्प्लिमेंटेड. आणि बरेच एम्स इन्स्टिट्यूशन वगैरे वगैरे काढण्यात आलेले. खूप गरज आहे, पण खूप गरज आहे, आणि खूप तऱ्हेची गरज आहे. आता याच्यातून लक्षात येतं की डायबिटीज हायपरटेन्शन वरती दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण त्यांनाच नेमका हा आजार जास्त होतो. त्यामुळे
वेगवेगळ्या पद्धतीने हे पण रोग कसे टाळता येतील, लवकर डायग्नोस करून लवकर कंट्रोल कसे होतील, ह्याकडे लोकांनी लक्ष देणं जरुरी आहे. सो असं बरेच स्मोकर्स यांना आपण जास्त होण्याची शक्यता, म्हणजे असे सगळे रिस्क फॅक्टर जे आपण म्हणतो, जे ओबेज असतात त्यांना, त्यामुळे लक्षात येत आहे की हा म्हणजे ज्याला आपण नॉन कम्युनिकेबल डिझीज म्हणजे लाईफस्टाईल डिझीज म्हणतो ते, आणि हे कम्युनिकेबल डिझीज हे एकमेकांशी खूप लिंक्ड आहेत. आणि लहान मुलांमध्ये तर मालन्यूट्रिशन आणि लो इम्युनिटी हे पण खूप लिंक्ड आहे. त्यामुळे सर्व ह्या लोकांना वेगवेगळ्या कारणामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची जी एक प्रथा झाली होती, ते मला वाटतं लोकांच्या लक्षात आलंय की जेवढं छान जेवण खाण करणं चांगलं आहे, तेवढंच आरोग्याकडे लक्ष देणं पण तेवढंच गरजेचं आहे. ही जी विषाणूंची मालिका आहे, आता हे ओमिक्रॉन आलं, कदाचित आणखी पुढचा कुठला तरी ग्रीक वर्ड असेल आणि त्याचा एखादा विषाणू जो आहे तो असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, काय ही विषाणूची मालिका चालेल किती दिवस आणखी किंवा किती वर्ष चालेल? कसं आहे की शेवटी दिस इज ऑल नेचर ना. आपण नेचरला आपण किती नॅचरली चांगल्या तऱ्हेने त्याला आपली वागणूक किती चांगली नॅचरल चांगली ठेवतो, याच्यावरती त्याला तोंड देणं शक्य होणार आहे. नेचरमध्ये म्युटेशन तर होतच राहणार. ते दॅट इज नेचर्स वे ऑफ चेंजिंग, अडॅप्टिंग. व्हायरस इज अडॅप्टिंग. तर आपण अडॅप्टेशन सोडून दिलं होतं. आपण काहीतरी पोल्युशन काय 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 वेड्या गोष्टी जगात केल्या आहेत आपल्या सगळ्या लोकांनी. मग तर नुसतं मुंबईत बाहेर बघितलं की धुकं धूर काय जे काय असेल ते दिसतं. तर ह्या सगळ्याचा मला वाटतं सारासार विचार केला पाहिजे. एवढं आपल्या हातात पोल्युशन वगैरे सगळं आपल्या इंडिव्हिज्युअल हातात नसतं पुष्कळदा. पण ऍटलीस्ट आपण हेल्दी राहणं हे आपल्या हातात आहे. बरोबरच मॅडम, खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही, अत्यंत सोप्या भाषेमध्ये हे समजावून सांगितलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे न्यूज डंकामध्ये आलात आणि आम्हाला ही छान माहिती सांगितली, एक प्रकारे प्रबोधन सुद्धा केलं त्यानिमित्त. थँक्यू. जेवढा जास्त लोकांना हे समजेल आणि त्यांना योग्य ती पावलं उचलता येईल, तेवढं आपल्याकडून आपण जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन केले असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद.